हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका माझ्या मराठी व्लॉगर प्रियंका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर हा आपला नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि दुसरा यूट्यूब चॅनल आहे त्याचे नाव मराठी प्रियंका आहे। तर तो कुकिंगचा आणि टिप्सचा व्हिडिओ म्हणजे मी त्या चॅनलवरती कुकिंगचे व्हिडिओ टाकले होते अगोदर आणि मग मोनो झाल्यानंतर थोडे दिवस टाकले कुकिंगचे आणि लहान मुलांचं सगळं गोष्टी बघून मग परत कुकिंगचं खूप वेळ लागायला लागला म्हणून मग मी त्यावरती टिप्सचे व्हिडिओ सध्या टिप्सचे व्हिडिओ टाकत आहे। तर मला सध्या टिप्सचे व्हिडिओवरती छान मस्त व्ह्यूज येत आहेत, त्यामुळे मी सध्या त्यावरती टिप्सचे व्हिडिओ टाकत आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत मराठी प्रियंका या चॅनलला विजिट दिलं नसेल तर लगेच जाऊन विजिट द्या आणि सबस्क्राईब करा। तसेच या चॅनलला सुद्धा हा चॅनल नवीन आहे तर याला सुद्धा तसंच जसा पहिल्या चॅनलला सपोर्ट केला तसाच या चॅनलला सुद्धा सपोर्ट करा। तर बघा मी याचे ड्रेस वगैरे अल्टर करण्याचे गाऊन वगैरे अल्टर करण्याचे सुद्धा दिवसाला म्हणजे एका गाऊनचे मी 30 रुपये घेते। तर बघा इथे मला टिपा मारायला म्हणजे नवीनच आहेत, नवीन किंवा जुने कपडे म्हटलं तरीसुद्धा एक जणीने जरी टाकलं तरीसुद्धा आरामात तुम्ही 200 रुपये कमवू शकता, 150-200 रुपये। तर बघा एका गाऊनचे 30 रुपये म्हणजे 2 गाऊनचे मी 60 रुपये घेतलेले आहेत। तसंच टॉप अल्टर करायचा असेल तर 20 ते 25 रुपये घ्यायचे आणि परकरला टिपा मारायचा असेल तर 20 रुपये। तर बघा 2 परकर तसंच 2 पॅन्टी आलेले आहेत, एक 1 पीस आणि 3 टॉप आहेत आणि 2 गाऊन आहेत। तर बघा घरी बसल्या तुम्ही जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल, जरी तुम्हाला ब्लाऊज येत नसतील, ड्रेस येत नसतील तर तुम्ही असं मोबाईलवरती बघून सुद्धा घरी बसल्या तुम्ही 200 ते 150 रुपये आरामात कमवू शकता जर शिलाई मशीन असेल तुमच्याकडे तर। मला सुद्धा अगोदर ड्रेस वगैरे अल्टर करता येत नव्हते तर मी यूट्यूबला बघूनच शिकले ड्रेस वगैरे अल्टर कसे करायचे, गाऊन अल्टर कसे करायचे हे सुद्धा मला माहीत नव्हतं। तर हे सुद्धा मी यूट्यूबला बघूनच शिकले आणि ब्लाऊजचा मात्र मी क्लास लावलेला होता। तर आता ब्लाऊजचे व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकायला चालू केलेले आहेत, सिलेबस मी टाकलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या आणि सिलेबस काय काय आहे ते सुद्धा पाहून घ्या। आता मी रोजच टाकणार होते पण बऱ्याच मला वाटलं की एक 10 तरी बायका समजा कमेंट करतील पण कोणाच्याच कमेंट आल्या नाही, त्यामुळं मग मी म्हटलं की सध्या आपले जे डेली व्लॉगमध्ये आपण जे रोजच्या समजा ड्रेस अल्टर करायचे किंवा पिको फॉलला साड्या असतात ते किंवा ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचं तर ते सध्या दाखवावं। आणि जर तुम्ही 7, 8, 10 बायकांनी जर मला कमेंट करून सांगितलं की ताई चालू करा तुम्ही, तर मी लगेचच क्लास चालू करणार आहे। पण आता कसं नवीन चॅनल असल्यामुळं नोटिफिकेशन जायला सुद्धा थोडंसं वेळ लागणार आहे, म्हणून मग म्हटलं डेली व्लॉगमध्ये जे आपण दिवसभर काही करतो तर त्या गोष्टी आपण तुमच्यासोबत शेअर कराव्यात। तर बघा मी अगोदर उंची जास्त होती त्यामुळं त्या गाऊन म्हणजे त्यांनी जुना गाऊन मला मापाला दिला होता तर त्याची उंची 48 होती तर मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला खालून आपल्याला कट करून नंतर आतमध्ये दुमडावं लागेल। आणि साईडनं सुद्धा मी कमरेमध्ये मोजूनच घेतलेला आहे, कमर उंची आणि छाती। तसंच बाहीला सुद्धा दंडगीर मोजून घेतलेला आहे आणि तसं मी खडून आखून घेतलेला आहे, रेषा मारून घेतलेला आहे। तर बघा कधी पण गाऊनची फिटिंग करायची असेल ना तर फक्त कमरेपर्यंतच करायची आणि खाली जो घेर असतो ना तो फक्त उसवू नये म्हणून साईडला फक्त टिपा मारून द्यायच्या। तर टिपा मारताना मी कधीही म्हणजे आपलं कस्टमर दुसरीकडे गेलं नाही पाहिजे आणि त्यालासुद्धा आवडलं पाहिजे असं आपलं काम असायला पाहिजे। तर मी जेव्हा माझ्याकडं मशीन नव्हती दुसरीकडे टाकायचे ना त्यावेळेस कमीत कमी ते रफसुद्धा करत नव्हते आणि ड्रेसला टिपा मारून आणले की 8 दिवसात ड्रेस उसवायचा। तर तसं काम नसलं पाहिजे, आपण जर एखादं काम केलं तर ते प्रामाणिक असलं पाहिजे। तर मी कधीही कोणतंही काम करताना गाऊन म्हणा, ड्रेस म्हणा किंवा कोणत्याही पॅन्टीला वगैरे टिपा मारून जरी द्यायला आले ना तर माझी डबल टिपच असते आणि शेवट स्टार्टिंगला आणि एंडिंगला मी रफसुद्धा करून देते की जेणेकरून ते उसवणार नाही। किंवा ब्लाऊजचं सुद्धा हुकलूक ब्लाऊज जरी खराब झाला ना तरीसुद्धा ब्लाऊजच्या गुंड्या म्हणा किंवा काजा म्हणा तुटत नाहीत, म्हणजे एवढं आपलं काम चांगलं असलं पाहिजे। तर बघा घरात बसून मी आता हे जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर ह्याच्यामध्ये मी जेवढे कपडे शिवलेत ना त्या सगळ्यांचे मिळून मी 200 रुपये घेतलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा
आणि आपले बाकीचेसुद्धा इतर व्हिडिओ येणार आहेत. ब्लाऊजचे स्टिचिंगचे म्हणा, ड्रेसचे म्हणा, लहान मुलींचे ड्रेस, असे वेगवेगळे मी याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, खूप सोप्या पद्धतीनं आहे गाऊन फिटिंग करण्याची. आता बघा, याला गोट असल्यामुळं आपल्याला बाही कमी नाही करता येत, किंवा खूपच मोठी असेल तर मग ती अख्खी बाही उसवावी लागते. आणि जसं आपण ड्रेस शिवतो ना, तसं अख्खं पूर्ण उसवून मग डबल ड्रेस शिवल्यासारखं आपल्याला गाऊन शिवावं लागतो. तर इतकी मेहनत आहे यालासुद्धा. मध्येच दोरा तुटतो किंवा शिलाई व्यवस्थित येत नाही, कधी कधी घुंगऱ्या टिपी येते. तर म्हणजे खूप खूप अडचणी येतात. तर खूप कष्ट आहे यालासुद्धा, एवढं काही सोपं नाही. आता मी डेली रोजचं काम होतं माझं हे, पण मी थोडंसं कंटाळा करायचे, कारण ते शूट करा, परत एडिट करा आणि मग नंतर व्हिडिओ अपलोड करा. तर मला खूप कंटाळा यायचा. म्हणजे तिकडं कुकिंगचा पण चॅनल होता, तर त्यावरती टिप्सचे पण व्हिडिओ बनवते, तर तिथं आणि इथं वेळ पुरत नव्हता. तर म्हणून मी म्हटलं दोन्ही मिक्स पण व्हायला लागले, व्हिडिओ वेगवेगळे इम्प्रेशन पडायला लागलं. म्हणून मग हा मराठी ब्लॉगर प्रियंका हा चॅनल नवीन काढला. तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.